श्री स्वामी समर्थ. मंगळसूत्र घालताना महिलांनी काही गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी तिचं मंगळसूत्र हे महत्त्वाचं आहे. हे तिच्या सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्याचमुळे विवाहित स्त्री ही मंगळसूत्राशिवाय अपूर्णच आहे. असं म्हटलं जातं हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित देखील आहे. त्यामुळे त्याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. मंगळसूत्रात काळे मोती धाग्यात बांधलेले असतात. शिवाय ते सोन्याचे देखील असतात. आजकाल ट्रेंड बदललाय, त्यामुळे मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारात आणि आकारात सुद्धा बघायला मिळत असतात. पण असं असलं तरी देखील मंगळसूत्र वापरण्याचे ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याचं पालन करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचे विपरीत परिणाम देखील पाहायला मिळतात, असं देखील सांगितलेलं आहे. मंगळसूत्रामधील काळे मणी हे महादेव आणि देवी पार्वती यांच्यातील बंधनाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. मंगळसूत्रातील सोने हे माता पार्वतीचे तर काळे मोती हे भोलेनाथाचे प्रतीक असल्याचं मानलं जातं. या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्ण आहे. ऊर्जेचे प्रतीक असलेल्या मंगळसूत्रात 9 मणी असतात. हे दुर्गा देवीचे 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात. ते महिलांच्या सौभाग्याचं रक्षण करतात. तसंच वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचवतात. हे मणी हवा, पाणी, पृथ्वी आणि अग्नी या घटकांचे प्रतीक आहेत. तसंच महिलांनी हे नेहमी लक्षात ठेवा की इतर स्त्रीचे मंगळसूत्र कधीही घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार असं करणं अशुभ आहे. हे वैवाहिक जीवनात मतभेद आणि तणाव निर्माण करतं. तसंच मंगळसूत्रात काळे मोती असावेत. हे मोती पतीला दोषापासून वाचवतात आणि वय वाढवतात. तर मंगळसूत्रात सोन्याचा वापर केलेला आहे. तसंच मंगळसूत्रातील सोने म्हणजे सोन्याचे जे मणी असतात ते बृहस्पती ग्रह मजबूत करण्यासाठी असतात. त्यामुळे ते सुद्धा असावेत. आणि विवाहित महिला नियमितपणे मंगळसूत्र घालतात, कारण की बृहस्पती त्यांना हे शुभ फल देत असतो. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन हे सुखाने आणि शांततेने पार पडत असतं. तसंच मंगळसूत्र कधीही पायात घालू नये किंवा हातात घालू नये. भरपूर जणी आजकाल फॅशन म्हणून पायात आणि हातात घातलं जातं, पण हा खरोखर मंगळसूत्राचा अपमानच आहे. कारण की मंगळसूत्र हे एक पवित्र असं एक बंधन आहे आणि त्याला आपण हातात किंवा पायात घालतोय तर त्याचा अपमान आपण स्वतःहूनच करत असतो. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, मंगळसूत्र फक्त हे गळ्यात घालण्याचं आहे, हातात किंवा पायात घालण्याचं नाही. त्यामुळे इथून पुढे कधी जर तुम्ही हातात किंवा पायात घालत असाल तर ते चुकूनही कधी घालू नका. तुमच्या नवऱ्याचं आयुष्य तुम्ही स्वतःच कमी करत आहात. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, मंगळसूत्र फक्त गळ्यात घालण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तिचा अपमान म्हणजे त्या मंगळसूत्राचा पवित्र अशा मंगळसूत्राचा अपमान आपण स्वतः करायचा नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.